आपल्या औषध विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंडे सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशाभूल करणारे जे जाहिराती किंवा जी औषधं लेबल क्लेम करतात त्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही इथे कारवाई केलेल्या आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगर इथे जवळपास आपले जे 6 डिव्हिजन जे आहेत, 6-7 जिल्हे, तर त्या ठिकाणी आपण ह्या औषधांवर आपण धाडी टाकल्या दुकानांवर आणि जवळपास 92,660 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. जवळपास 6 ठिकाणी आपल्या धाडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे झालेली आहे, जालन्याला झालेली आहे, बीडला झालेली आहे, हिंगोलीला झाली आहे, नांदेड आणि लातूर ह्या ठिकाणी आपण धाडी केलेली आहे. त्यापैकी 4 जे उत्पादक होते ते दिव्य फार्मसी आहेत उत्तराखंडचे. ते उत्तराखंडचे पतंजली म्हणून त्यांचं ते ब्रँड नेम आहे आणि 2 अन्य उत्पादक आहेत, त्यांचं पण आपण माल जप्ती केलेला आहे. आता याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अनुषंगे जी काही प्रोसिजर कायद्यानुसार फॉलो करावं लागते ते आम्ही करत आहोत. आमचे औषध निरीक्षक, आमचे अधिकारी आता त्यांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई आम्ही मान्य न्यायालयात ते सादर करू, त्यांच्यावर खटला टाकू. हां, कसं आहे की औषधाच्या बाबतीत असं असतं की काही औषधं जी असतात तर त्यांना अशी चुकीचे क्लेम, दिशाभूल करणारे, ज्याच्यामध्ये मिसलीड होऊ शकते सामान्य माणूस, असे काही दुर्धर आजारची वर्णन असतात किंवा नावं असतात जी त्या प्रॉडक्टच्या लेबलवर टाकता येत की बाबा आम्ही तुमचा डायबिटीज बरा करू शकतो, की आम्ही तुमचं एड्स बरं करू शकतो, तुम्हाला सांगतो. असे जे काही ऑब्जेक्शनेबल वर्ड्स असतात जे दिशाभूल करू शकतात, असे वर्ड टाकण्याची परवानगी कायदा देत नाही. आणि जर अशा लेबलवर त्यांनी तसे नमूद केले असेल तर असे प्रॉडक्ट आम्ही सगळे जप्ती केलेले आहेत. त्या ह्या त्रुट्या त्याच्यावर आहे. नाही, हा आता DMRचा भाग टोटली वेगळा आहे. हा आयुर्वेदिक जी औषधी आहे यांना काही विक्रीसाठी परवाना घ्यायची गरज नाही, फक्त उत्पादकाला परवानगी लागते, त्यांना लायसन्स घ्यावं लागते. हा तुमचा जो प्रश्न आहे हा टोटली वेगळा आहे. हा DMRच्या आणि आपल्या रेटच्या संदर्भात मी बोलतो आणि गोंधळ होऊ शकतो. हां, ही मोहीम चालूच राहणार आहे. या व्यतिरिक्तसुद्धा आता आम्ही दुसरं जे आहे आमचं सर्चिंग सुरू आहे. त्याच्यामध्ये जर आता आम्हाला मेडिकल डिव्हायसेसमध्ये जर काही कॉन्ट्रॅक्शन आढळले ते सुद्धा आम्ही धाडी जप्ती त्याच्यामध्ये करणार आहोत आणि आमची मोहीम सुरू आहे. आता आपल्याकडे औषध निरीक्षक अत्यंत कमी आहे. आता औरंगाबादला एकच आहे फक्त आणि एक आपल्या धाराशिवला आहे जी लातूर आणि बघते. बाकी असिस्टंट कमिशनर 5 जण आहेत जे स्वतः हे कामं करत आहेत. स्वतः ऑफिसला कोणी थांबत नाही, मी एकटा असतो आणि बाकीचे कामं आपण करतो. तर तो पण मॅनपॉवरचा आपल्याला आहे. पण आपण त्यांची नावांची लिस्ट आता लगेच नाही त्याला नावाची गरज नाही. मी म्हणजे नागरिकांसाठी एक असं संदेश देऊ शकतो की एकतर कोणतेही औषधं, ते आयुर्वेदिक असो की ॲलोपॅथिक असो, ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेऊ नये. आणि ज्या डॉक्टरांच्या चिठ्ठीनी औषधं घेतली तर आपण सेफ असतो. स्वतः सेल्फ मेडिकेशन करू नये आणि औषधांनी बघताना स्वतः हे प्रॉपर बिल घ्यावं. कोणत्याही दुकानातनं औषध घेताना हे प्रॉपर बिल घ्यावं, जेणेकरून काही उद्या काही उद्भवल्यास आपल्याला एक प्रॉपर आणि चांगली तक्रार करता येते, ज्याच्यावर आम्हाला कारवाई करण्यास फार सोपं होऊन जातं आणि ग्राहकाला सुद्धा न्याय मिळू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.